नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या भागामध्ये नंदिनी आता जीवाला एक घास काव्याचा असं म्हणून भरवते. तर तेव्हा जीवा सुद्धा तो घास खातो आणि त्यानंतर आता नंदिनी एक घास बाबांचा असं म्हणून सुद्धा त्याला एक घास देते. आणि तेव्हा आता जीवा तो घास खाता खाता थांबतो आणि तेव्हा नंदिनी त्याला विचारते, खाताय ना? तर आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस विक्रम त्याच्यावरती खूप जोराने ओरडत असतो. तो म्हणत असतो की अरे पैशांची गरज होती ना तर माझ्याकडे मागायचं होतं. अरे इतका बेअक्कल कसा काय झालास रे तू? आणि त्यानंतर विक्रमने चक्क आजीच्या काठीनेच त्याला मारलेलं असतं. आणि आता या सगळ्या विचारांचा जीवाला खूप त्रास होत असतो. तेव्हा नंदिनी त्याला विचारते, जीवा काय झालं, खाताय ना तुम्ही? तर जीवा तिला सांगतो, नाही आता खरंच अगं माझं पोट भरलेलं आहे असं सांगून तो आता पाणी सुद्धा पितो. तर नंदिनीला आता ती गोष्ट कळालेली असते. तर जीवा लगेचच गुड नाईट म्हणून झोपत असतो. तर नंदिनी त्याला म्हणते, अहो असं कसं? अहो गोड तर काही खाल्लंच नाही तुम्ही. आणि म्हणते, अहो माझ्या नावाचा घास राहिलेला आहे अजून आणि शेवट नेहमी गोड व्हायला पाहिजे असं म्हणून ती एक घास घेते, म्हणजे तो गोड घास घेते आणि जीवाला म्हणते हा घास नंदिनीचा असं म्हणून ती त्याला भरवते. तर तेव्हा जीवा नंदिनीचा घास तर खातो आणि त्यानंतर आता नंदिनी ते ताट बाजूला ठेवत असते. तर जीवा आता ते ताट आपल्या हातामध्ये घेतो आणि नंदिनीला म्हणतो, मला भरवून तू स्वतः उपाशी राहणार आहेस आणि माझ्या आधी जेवायची सवय नाहीये तुला, माहिती आहे मला. तेव्हा दिवसाचा शेवट गोड व्हायला हवा असं म्हणून तो आता त्यामधली स्वीट डिश आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो हा घास जीवाचा असं म्हणून तो आता तिला एक घास भरवतो आणि त्यानंतर दुसरा घास देत असतो. तर नंदिनी म्हणते, हो बास बास, या एका घासातच पोट भरलं माझं. तर त्यानंतर जीवा म्हणतो, ठीक आहे हे ताट ठेवशील का असं म्हणून तो गुड नाईट म्हणून झोपी जात असतो. तर नंदिनी त्याला म्हणते, जीवा एक मिनिट, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. तर जीवा तिला सांगू लागतो, नंदिनी मी खरंच खूप दमलोय आणि उद्या ऑफिसमध्ये सुद्धा खूप सारी कामं आहेत. हे बघ आतापर्यंत मी फक्त आळस केलेला आहे, पण यापुढे मला फक्त आणि फक्त काम करायचं आहे. तर नंदिनी सांगते, हो पण एक महत्वाचं काम बाकी आहे. काउन्सिलरचा मेसेज आलेला होता, आपल्याला काउन्सिलिंग साठी जायचं आहे. तर जीवा तिला सांगू लागतो, अगं तू बघतेस ना मला, अगं मला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाहीये. एक काम कर, तू जाऊन ये, नाही तर राहू दे असं तो बोलत असताना नंदिनी म्हणते, नाही नाही ठीक आहे, ओके 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 मिस्टर जंगमे जय असं म्हणून ती हसते. तर आता जीवा गुड नाईट असं तिला बोलतो आणि तो झोपी जातो. तर नंदिनी त्याला हसवायचा प्रयत्न करत असते पण जीवा तर झोपी जातो. आणि आता नंदिनी मनात म्हणते, पूर्वी याच जोकवरून मी आणि जीवा किती हसायचो, पण आता आधीचे जीवा हरवत चाललेले आहेत, हसणंच विसरलेले आहेत. जीवांचं हसणं हरवू देऊ नकोस रे देवा अशी ती आता देवाकडे सुद्धा प्रार्थना करते. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या छान अशी गणपती बाप्पा समोर त्याची आरती करत असते आणि जोर जोराने घंटा सुद्धा वाजवत असते. तेव्हा मानिनी सुद्धा तिथं येते आणि तिच्याकडे बघून ती आश्चर्यचकितच होते आणि ती सुद्धा बाप्पाला नमस्कार करते. आणि जेव्हा काव्या तिच्याकडे बघते तर मानिनी तिला म्हणते, अगं काय ग असं म्हणून ती हसू लागते आणि म्हणते, अगं आज काय अगदी बाप्पाला खुश करून सोडणार आहेस की काय? तर काव्या म्हणते, हो मग परीक्षा जवळ आलेल्या आहेत माझ्या. आणि म्हणते, कसं असतं माहिती का मानिनी काकू, परीक्षा जवळ आली ना की सगळे विद्यार्थी बाप्पा समोर रांगेमध्ये उभे असतात बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्याला आपल्या साईडने वळवण्यासाठी. उद्या प्रिलिम्स आहेत माझ्या, म्हटलं आजच आपण रांगेत उभं राहावं बाप्पाच्या. तर मानिनी म्हणते, पण या काव्याला खरंच गरज नाहीये, बघ तू असा पेपर सोडवशील आणि टॉपर्सच्या रांगेत उभी असशील बघ. तर काव्या म्हणते, त्याच्यासाठी तर बाप्पाच्या आशीर्वादाची गरज आहे ना, म्हणूनच जोर जोरात घंटी वाजवून बाप्पाला जाग करतेय आणि त्याला हे सांगतेय की प्लीज सगळं काही नीट कर रे बाबा. असं आता या दोघी बोलत असताना इतक्यातच बेल वाजते. तर बेलचा आवाज ऐकल्यानंतर मानिनी म्हणते, अरे वा बघ, शुभ संकेत असल्यासारखी बरोबर बेल वाजली. तर काव्य हसते आणि तिला म्हणते, हो मी बघते कोण आहे ते असं म्हणून ती आता दरवाजाच्या दिशेने जाते. आणि ज्यावेळेस ती दरवाजा उघडते आणि समोर बघते तर चक्क तिथे काउन्सिलर मॅडम आलेले असतात आणि तिला बघितल्यानंतर तर काव्याला धक्काच बसतो. तर काउन्सिलर मॅडम काव्याला म्हणतात, हाय काव्या. तर इतक्यात आतून मानिनी आवाज देते, कोण आहे दरवाजामध्ये? तर आता काव्या अजून जरा घाबरते आणि आता ही काउन्सिलर मॅडम घरी येऊन बहुतेक चांगलाच काहीतरी घोळ घालून ठेवणार आहे आणि काव्य तर चांगलीच घाबरलेली आहे मित्रांनो. बघूयात पुढे काय होतं ते. आता तोपर्यंत इकडे नंदिनीने एक मोठी कामगिरी पार पाडलेली असते. तिने चक्क आता त्या पेपरमध्ये त्या हाराविषयी जाहिरात दिलेली आहे आणि तोच आता पेपर आज आलेला असतो आणि नंदिनी त्या पेपर मधला
मजकूर वाचत असते आणि त्यामध्ये नंदिनीने तो पार्थने काढलेला फोटो सुद्धा छापलेला असतो आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं की वरील छायाचित्रामध्ये दर्शवलेल्या सोन्याच्या नेकलेस प्रमाणे दिसणारा सोन्याचा दागिना एका NRI व्यक्तीकडे चुकून विकला गेलेला आहे आणि ज्यांनी हा नेकलेस विकत घेतलेला आहे त्या संबंधित व्यक्तीने त्वरित खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधावा. असं ती सर्व काही वाचून खुश होते आणि मनात म्हणते आता लवकरात लवकर काहीतरी रिस्पॉन्स यायला हवा. मग त्यासाठी मला कितीही किंमत मोजावी लागली ना तरी सुद्धा चालेल, मी तो हार विकत घेईनच. आणि असं ती आता वाचत असताना इतक्यात बाहेरून जीवा फोनवरती बोलत लॅपटॉप हातामध्ये घेऊन येतो आणि तेव्हा नंदिनी लगेचच तो पेपर बंद करते. तर इकडे जीवाचं आता फोनवरती बोलत काम सुरू असतं तर तेव्हा नंदिनीला अजून एक बिलाची पावती सापडते आणि तेव्हा ती नंदिनी ते आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच्या मागे बघते तर तेव्हा जीवाने कॅफेमध्ये असताना त्याच्यावरती कविता लिहिलेली असते. तो क्षण आता तिला आठवतो आणि नंदिनीने त्यावेळेस त्याला विचारलेलं असतं तुम्ही बिलाच्या मागे काय लिहिताय? तर जीवाने सांगितलेलं असतं मी कविता लिहितोय आणि त्यानंतर त्याने ती कविता वाचून दाखवलेली असते की कधी आटून जातं कधी वाटून जातं आणि सगळं देऊनही आपण आपले शिल्लक राहावे. आणि ते वाचत असताना नंदिनी थोडीशी दुखी होते आणि ती जीवाकडे एक नजर टाकून परत मनात म्हणते कामाच्या धावपळीत कविता करणारे जेव्हा हरवून गेलेले आहेत, याआधी ते कविता करण्यात हरवून जायचे आणि नाही असं नको व्हायला, मी असं होऊ देणार नाही. आणि ती असं मनात विचार करत असते इतक्यातच जीवा तिला म्हणतो नंदिनी जरा पेन दे ना प्लीज. तर तेव्हा नंदिनी पेन शोधत असते तर जीवाला पेन सापडतो. तर आता जेव्हा म्हणतो नाही नाही प्लीज जरा पेपर देतेस का? तर आता नंदिनी पेपर आणायसाठी बाजूला जाते आणि ती पेपर शोधत असते तर तेव्हा ते बिल तिने बेडवरती ठेवलेलं असतं ज्यावरती मागे कविता लिहिलेली असते आणि तेच आता बिल उडून जीवाच्या पायात येऊन पडतं. आणि ज्यावेळेस आता जीवा ते बिल आपल्या हातामध्ये घेतो आणि त्यावरची ती कविता बघितल्यानंतर त्याला सुद्धा थोडंसं वाईट वाटतं आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो कविता लिहित असतो आणि त्यामधले काही शब्द त्याला आठवतात की नोकरीचा शर्ट कुंटीला टांगून असतो, त्याला मुक्त कुर्त्यात वावर दे, जिथे बिलावर आकडे आणि डोक्यामध्ये व्यवहार आहे, जोवर व्यवहारामागे कविता आहे तोवर माणसात यंत्र प्रवेश करत नाहीत. असं म्हणून तो कविता ती वाचत असतो आणि त्याला थोडासा शॉक बसलेला असतो कारण आता त्याच्या आयुष्यात त्याला जे काही नको घडायला असतं तेच नेमकं आता इथे घडत असतं. तर तिकडून आता फोनवरून ते सर म्हणतात तुम्हाला पेपर सापडला का? तर जेव्हा सांगतो हो सर सापडलेला आहे. आणि आता यावेळेस नंदिनी मागे वळून बघते आणि तेव्हा त्याच्या हातामध्ये ते बिल बघितल्यानंतर नंदिनीला धक्का बसतो आणि जीवाला त्या गोष्टीचा त्रास होत असलेलं बघून म्हणजे ते तिला समजतं तर चक्क आता जीवा त्या कवितेवरतीच कसला तरी नंबर लिहून घेतो आणि त्यामुळे तर ती कविता पूर्णपणे पुसून जाते. आणि तेवढ्यात आता इकडे खाली मानिनी या दोघींच्या समोर येते आणि तेव्हा त्या काउन्सिलर मॅडमला बघितल्यानंतर ती थोडीशी थांबते आणि विचार करते आणि म्हणते काव्या अगं या तर तुझ्या गणिताच्या टीचर आहेत ना? कारण काव्याने तर अशीच ओळख करून दिलेली असते त्यांची. तर काव्या सांगते हो हो हो. तर आता मानिनी म्हणते सॉरी थोडं मला लक्षात यायला वेळ लागला आणि त्या काउन्सिलर मॅडमना म्हणते तुम्ही अशा दारात का उभा आहात, या ना आतमध्ये या की. असं सांगून ती आतमध्ये जाते. तर तेव्हा काउन्सिलर मॅडम थोडंसं काव्याकडे एक नजर टाकतात आणि त्या सुद्धा आता आतमध्ये येतात आणि आता काव्या दरवाजा बंद करते तर त्या मॅडम काव्याला पुढे जात जातच विचारतात काय मग काव्या कसं चाललंय गणित? तर मानिनी म्हणते काव्याचा अभ्यास काय जोरदार चालू असणार, तुम्हाला तर माहितीच असेल की काव्या तर अभ्यासाच्या बाबतीत ना सगळ्यांच्या पुढेच असणार आहे. तर आता काव्या तर इकडे घाबरत असते आणि ती मनात म्हणते अरे बापरे या काउन्सिलर मॅडम तर माझ्या आणि बोक्याच्या गणिताबद्दल विचारत आहेत आणि मानिनी काकूंना अभ्यासाचं गणित वाटतंय. तर मानिनी आता त्या मॅडमना म्हणते मगाशी काव्याने तुम्हाला दारातच उभा केलं होतं आणि आता सुद्धा तुम्ही ते दारातच इथेच उभा आहात, बसा ना तुम्ही, मी चहा टाकते. तर त्या मॅडम म्हणतात नाही नाही चहा वगैरे राहू द्यात, आधी ना आम्हा दोघींना रिव्हिजन करायची आहे. आणि त्या आता मानिनी सोबत जरा कोड्यातच बोलू लागतात, म्हणतात की काय आहे ना गेले 3 महिने मी तिची गणिताचा अभ्यास घेते आणि तिची तयारी कुठपर्यंत आली आहे ते मला बघायला हवं ना. आणि काव्याला सुद्धा ती म्हणते बरोबर आहे ना काव्या? तर काव्या सुद्धा लगेचच हो असं बोलते आणि त्यांना म्हणते मी काय म्हणते आपण माझ्या रूम मध्ये जाऊन बसूयात ना रिव्हिजन करायला. आणि मानिनीला विचारते काकू चालेल ना? तर मानिनी सांगते हो हो नक्कीच चालेल, तुम्ही खोलीत बसून अभ्यास करा, काहीच हरकत नाही. त्या स्वतःहून आपल्या घरी
घरी आलेले आहेत आणि अशा टीचर आजकाल मिळत नाहीत. तर काउन्सिलर मॅडम म्हणतात ते तर बरोबरच आहे, पण स्टुडंटनी सुद्धा टीचरचं ऐकायला हवं. तर काव्या आता त्यांना इशारा करते आणि म्हणते ऐकणार ना, ऐकणार का नाही काय ऐकणार मी तुमचं? मी तुमचंच तर ऐकणार सगळं. चला ना, आपण इथे कशासाठी बोलत वेळ वाया घालवतोय? चला रिव्हिजन करायची आहे. आपण माझ्या रूम मध्ये जाऊन बसूया. असं म्हणून ती आता गडबडीने त्यांना घेऊन तिकडे रूम मध्ये जाते आणि मानिनी म्हणते किती मन लावून अभ्यास करते काव्या. आणि आता यावेळी तर वेळ मारून नेण्यासाठी काव्याने चांगली शक्कल लढवलेली आहे आणि ती थोडक्यात वाचलेली आहे मित्रांनो. तर इकडे आता त्या कवितेवरती जीवाने नंबर लिहिल्यामुळे ती कविता पूर्ण पुसली जाते आणि नंदिनीला ती गोष्ट आवडत नाही आणि ती लगेचच ती बिल आपल्या हातामध्ये घेते आणि जीवाला म्हणते अहो तुम्ही हे काय करताय जीवा? तुम्हाला हाच कागद मिळाला होता का लिहायला? तर जीवा तिला विचारतो काय झालं? तर नंदिनी म्हणते काय झालं ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हा कागद मी किती जपून ठेवला होता माझ्याकडे. माझ्यासाठी जगामधला सगळ्यात मौल्यवान कागद होता हा, कारण तुम्ही याच्यावरती तुमची कविता लिहिलेली होती जीवा. असं ती थोडंसं रडक्या आवाजातच बोलत सांगत असते. तर जीवा तिला म्हणतो ठीक आहे अगं, गोष्टींना फार जीव लावायचा नसतो. इट्स ओके. तर नंदिनी त्याला म्हणते इट्स नॉट ओके. इट्स नॉट ओके ॲट ऑल. माझे आधीचे जीवा असे नव्हते. तुमच्यामध्ये होणाऱ्या या बदलांची ना मला आता काळजी आणि भीती सुद्धा वाटायला लागलेली आहे. आणि आता नंदिनी त्याच्यासमोर गुडघ्यावरती बसते आणि त्याला एकदम काळजीपोटी विचारते जीवा तुम्हाला काय झालेलं आहे? प्लीज कुठलीच गोष्ट अशी मनामध्ये दाबून ठेवू नका. तुम्ही बोला ना माझ्याशी, बोलून मोकळे व्हा. हवं तर तुम्ही माझ्या कुशीमध्ये रडा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, पण प्लीज तुम्ही असे वृक्ष होऊ नका. तर आता जीवा आपली बॅग घेतो आणि उठतो आणि म्हणतो अगं तसं काही झालेलं नाहीये, तू उगीच विचार करू नकोस. असं म्हणून तो चाललेला असतो. तर नंदिनी आता त्याला थांबवते आणि त्याला म्हणते मग जो मुलगा कालपर्यंत व्यवहारामागे कविता लिहायचा, आज तो कवितेमागे व्यवहार लिहितोय. असं तिने म्हटल्यानंतर जीवा म्हणतो हो, कारण ना आज मला कवितेमागचा व्यवहार जास्त महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं अगं. मी काही आयुष्यभर कलेचा कुर्ता घालून नाही वावरू शकत. आता मी नोकरीचा शर्ट घातलेला आहे आणि मला ना सगळी काही घडी नीट बसवायची आहे. आईच्या चेहऱ्यावरती आनंद आणि बाबांच्या नजरेमध्ये माझ्या स्वतःबद्दल अभिमान बघायचा आहे. तर नंदिनी त्याला विचारते आणि तुम्ही स्वतःमधलं जे गमवताय त्याचं काय? तर जीवा तिला विचारतो काय गमवतोय मी? तर नंदिनी त्याला म्हणते तुम्ही काय गमवताय? थांबा मी सांगते तुम्हाला. नाही सांगत नाही तर मी तुम्हाला दाखवतेच. असं म्हणून त्याच्या हाताला ती धरते आणि आरशासमोर घेऊन जाते आणि आरशावरती लिपस्टिकने एक छान असं स्माइली काढते आणि त्याला म्हणते तुम्ही हे गमावलेलं आहे जीवा, तुम्ही तुमचं हसू गमावलेलं आहे आणि मला काहीही करून ते मला परत हवं आहे. तर जीवा पण सिरियस झालेला असतो आणि तिला म्हणतो नाही नंदिनी तू बाकी काही सुद्धा माग, पण हे तेवढं मागू नकोस. तर नंदिनी त्याला का असं विचारते तेव्हा जीवा सांगतो कारण मी इतक्या जणांचं हसू हिरावून घेतलेलं आहे की त्यामुळे मला हसावंच नाही वाटत. माझ्याकडून हसलंच नाही जात आहे आणि मुळात आपल्या चेहऱ्यावरचं हसू इम्पॉर्टंट नसतं. आपल्यामुळे किती जणांच्या चेहऱ्यावरती हसू उमटतंय ते इम्पॉर्टंट असतं. तुझ्या हसण्याचा घरातल्यांना आधार वाटतो, धीर वाटतो, आनंद वाटतो. तसंच माझ्यामुळे सुद्धा काहीतरी व्हायला हवं. मला ना आता काहीतरी अचीव करून दाखवायचं आहे. त्यामुळे तू जुन्या जीवाला विसर आता, तो आता नाही सापडणार. असं सांगून तो आता आपले डोळे पुसत तिथून निघून जातो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा खूप रडू लागते आणि म्हणते शोधून सापडणार नाही. आणि ती आता रडता रडता मध्येच हसते आणि म्हणते आता तर मी आधीचा जीवा शोधूनच दाखवेन. आणि काय म्हणालात तुम्ही? हसणार नाही तुम्ही? आता मी असं काहीतरी करेन की तुम्ही पोट धरून खळखळून हसाल, माझ्यासाठी मोदक कराल, माझ्याशी भांडाल, सगळं काही तुमच्या मनासारखं कराल. आता तर आधीचा जीवा शोधल्याशिवाय ही नंदिनी काही गप्प बसणार नाही. तयार रहा मिस्टर पसारेवाला, चकाचक बाई इज ऑन. असं ती टिचकी वाजवून छान हसत बोलते. मित्रांनो नंदिनी तर आता फुल ऑन झालेली आहे आणि ती छान तयारीला लागलेली आहे. आणि आता इकडे काव्याच्या खोलीमध्ये काव्या आता काउन्सिलर मॅमला म्हणते काय सांगता मॅडम, पार्थ देशमुखांनी तुम्हाला इकडे यायला सांगितलेलं आहे. तर तेव्हा काउन्सिलर मॅडम सांगतात हो अर्थात, म्हणून तर मी कोर्टामध्ये हाफ डे टाकून इकडे आलेली आहे. तर काव्या म्हणते कसं शक्य आहे, कारण तुम्हाला जर भेटायला आलो तर माझा अभ्यास राहील, म्हणून काल पार्थ देशमुखांनी स्वतःच नकार दिलेला होता. तर तेव्हा काउन्सिलर मॅडम तिला म्हणतात बरोबर आहे तुमचं, पण नंतर त्यांनीच मला फोन केला. आणि तेव्हा त्या मॅडम आता सर्व काही जे घडलेलं असतं ते सांगू लागतात. काय झालेलं असतं, पार्थने काउन्सिलर मॅडमना फोन लावलेला असतो आणि तेव्हा तो विचारतो उद्या आपण मॅडम काउन्सिलिंग साठी भेटू शकतो का? तर काउन्सिलर मॅडम म्हणतात पण मगाशी तर तुम्ही नाही म्हणालात, मिसेस देशमुखांची परीक्षा आहे असं म्हणालात. तर
पार्थ सांगतो हो ते खरं आहे, पण काव्याला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. मी नकार दिला तेव्हा त्यांचा चेहरा पडलेला होता आणि मला ना माझ्या मांजरीचा चेहरा पडलेला नको आहे. तर तेव्हा काउन्सिलर मॅडम हसूच लागतात आणि म्हणतात, बोक्याला मांजरीची एवढी काळजी आहे म्हटल्यानंतर भेटूयात आपण उद्या सेकंड हाफला. कोर्टामध्ये भेटूयात आपण. तर पार्थ त्यांना म्हणतो, मी काय म्हणतो, शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. तर मग आमच्या आशीर्वाद बंगल्याची पायरी चढण्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर तेव्हा काउन्सिलर मॅडमांनी त्याला सांगितलेलं असतं, हरकत नाही, डन डन, भेटू उद्या. आणि तेव्हा आता हे सगळं सांगितल्यानंतर काउन्सिलर मॅडम काव्याला म्हणतात, त्यांच्या म्हणण्यानुसारच मी इथं आलेली आहे. तर आता काव्य छान हसते आणि ती शांत होते. तर मॅडम त्याला विचारतात, काय झालं, खूप मनापासून हसलात तुम्ही? तर काव्या सांगते, बोक्यामुळेच आलेलं आहे हे माझ्या चेहऱ्यावरती हसू. तेव्हा काउन्सिलर मॅडम म्हणतात, ज्या माणसामुळे एखाद्या बाईच्या चेहऱ्यावरती हसू येतं त्या बाईने त्या माणसाला कधी सोडू नये. असं त्या बोलत असताना पार्थ आता तिथे येतो आणि त्यांना चहा देतो आणि तो काव्याच्या शेजारीच बसत असतो. तर काव्या तर त्याच्याकडे एक नजर टाकते, तर पार्थ परत उभा राहतो आणि काउन्सिलर मॅडमना म्हणतो, बरं झालं तुम्ही माझ्या रिक्वेस्ट वरती घरी आलात. तर आता काव्या त्यांना म्हणते, घ्या ना तुम्ही चहा घ्या. आणि ज्यावेळेस त्या मॅडम चहा घेत असतात तर तेव्हा काव्या आता पार्थकडे रागाने बघते आणि एकदम त्याच्या अंगावरती जाते आणि म्हणते, देशमुख तुम्ही माझ्या मागे बऱ्याच गोष्टी ठरवता आणि त्या मला नंतर कळतात. तर पार्थ सुद्धा एकदम हळू आवाजात तिला म्हणतो, हाच तर प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी नंतर कळतात. तर आता काव्य त्याच्यावरती रागराग करत असते. तेव्हा आता काउन्सिलर मॅडमचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि तेव्हा काउन्सिलर मॅडम थोड्याशा खा करतात आणि काव्य आणि पार्थ आता त्यांच्याकडे लक्ष देऊन बसतात. तेव्हा काउन्सिलर मॅडम त्या दोघांना विचारतात, काउन्सिलिंग करूयात का? तर पार्थ म्हणतो, हो हो करूयात ना, आणि माझ्यापासून सुरुवात करूया का? तेव्हा काउन्सिलर मॅडम म्हणतात, अहो पार्थ तुम्हाला काउन्सिलिंग करायची काय गरज आहे, तुम्हाला हे लग्न हवंच आहे ना. असं त्यांनी म्हटल्यानंतर आता काव्य तर धक्क्यानेच पार्थकडे बघते. तर काव्या त्याच्याकडे बघत असताना पार्थ काही बोलत नाही. तर काउन्सिलर मॅडम म्हणतात त्याला, तुमचं उत्तर मला माहिती आहे, मला काव्याशी बोलू द्या, कारण काव्यावर सगळं काही अवलंबून आहे. बरोबर आहे ना काव्या, असं त्या आता तिला विचारतात. तर पार्थ तेव्हा त्यांना म्हणतो, तुम्ही बोला, मी आहे बाहेर, असं सांगून आता तो बाहेर निघून जातो. तर आता यांचं इकडे सगळं काही असं चालू असतं मित्रांनो. आणि आता त्यांनी इकडे आता वसू आणि रम्याचा सीन दाखवलेला आहे. रम्या आता वसू जवळ येते आणि तिला म्हणते, आज ना मी लीव घेणार आहे आणि माझी सुट्टी तू वाया घालवू नकोस, आणि त्या 5 पैकी आपल्याला हवी असलेली सुनीता कोणती हे कसं कळणार आहे, हे सांगणार आहेस का तू, असं ती विचारत असताना वसू तिला सांगते, हे बघ हा पेपर घे आणि या पेपरवरती ना मी 5 सुनीतांचे नंबर लिहिलेले आहेत. तर रम्या तिला विचारते, हा बरं ठीक आहे, पुढे काय? तर वसू तिला म्हणते, अगं पुढे काय म्हणजे काय, तुझा फोन घे आणि एकेकेला फोन करायला सुरुवात कर. तर तेव्हा रम्या ती जरासं नाटक करू लागते आणि म्हणते, आणि मी काय विचारू, असं विचारू का फोन करून की तुम्ही मानिनीच्या मैत्रीण सुनीता का? अहो आम्ही तुम्हालाच शोधत होतो. अगं आई असं विचारू का? अगं काय बोलतेस तू आई, त्यांना संशय येणार नाही का? तर वसू तिला म्हणते, झालं का, आगाऊपणा करून झाला का तुझा, आणि दरवेळी तू असं बोलतेस की जणू सगळ्यातलं सगळं तुलाच कळतं. तर रम्या तिला म्हणते, हे बघ तू चिडू नकोस, मी 4 प्रश्न जास्त विचारते कारण आपल्याकडून काही चूक व्हायला नको, इतकंच. तर वसू तिला म्हणते, अगं रम्या या सगळ्याचा मी विचार केलेला नसेल का, पण आईला मूर्खातच काढायचं ना, आईला मूर्खात काढणारी ना पहिली मुलगी बघितलेली आहे मी. तर रम्या तिला म्हणते, बास हा बास, आता मी कशी चुकीची आहे याचा पाडा वाचत बसू नकोस तू, आता तू सांगणार आहेस का फोन करून त्यांना काय विचारायचं आहे जेणेकरून आपल्याला हवी असलेली सुनीता आपल्याला मिळेल. तर वसू म्हणते, अगं विचारायची काय गरज आहे, तिचा आवाज ऐकला ना तरी सुद्धा कळेल की ही आपली सुनीता आहे म्हणून. असं काय करतेस, त्या दिवशी मानिनीने तिला घराबाहेर काढलं तेव्हाचा तिचा तो सूर लक्षात आहे ना. आणि त्यावेळेस आता रम्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस मानिनीने तो पेनड्राईव्ह वाचतो तो खलबत्त्यामध्ये कुटत असते ती, आणि तेव्हा ती सुनीता ओरडत असते, अगं मानिनी तू हे काय करतेस, असं करू नकोस, अगं ते फुटेज मी खूप कष्टाने मिळवलेलं होतं. तर आता रम्या वसूला म्हणते, अगं हो हो चांगलाच लक्षात आहे तो सूर माझ्या, आणि ती आता खुश होते आणि म्हणते, तू ना करेक्ट आहेस आई. तर वसू तिला म्हणते, आई ना नेहमी करेक्टच असते, आता फोन उचला आणि एकेकीला फोन करा चला, असं तिला सांगते. तर आता रम्या तो कागद आपल्या हातामध्ये घेते आणि फोन लावू लागते. आणि मित्रांनो आता या दोघी तर बहुतेक सुनीतापर्यंत पोहोचणार असंच वाटत आहे, आणि काय घोळ घालून ठेवतात परत या दोघी काय माहिती. तर आता इकडे काउन्सिलर मॅडम काव्याला म्हणतात, बोला तुम्ही आता. तर काव्या म्हणते, काय बोलू, आहो तुम्ही बाहेर तर मानिनी काकूंच्या समोर माझी बोलतीच बंद करणार होतात, आणि काय ते पार्थ देशमुख सुद्धा असंच करतात, अगदी कात्रीत पकडतात मला. तर त्या काउन्सिलर मॅडम थोडंसं हसतात आणि म्हणतात, अहो मी फिरकी घेतली
पाहिजे तुमची थोडी. म्हटलं अचानक जर गुगलीत टाकली तर तुम्ही कशा टोलावून लावतात हे बघायचं होतं मला. तर काव्या म्हणते पण जर तुम्ही अचानक टाकलेली गुगली बाहेर मानिनी काकूंना कळाली असती तर काउन्सिलर मॅडम म्हणतात मग काय तुम्ही छान सावरून घेतलं असतं. जसं इतके महिने तुमच्या डिवोर्स बद्दल तुम्ही सावरून घेतलं. आणि खरं सांगू का फारच वेगळी केस आहे तुमची काव्या. म्हणूनच आम्ही तुमचं सगळं काही जे आहे ते मार्गी लावण्यामध्ये इंटरेस्टेड आहोत. तुम्ही पण इंटरेस्टेड दिसताय. नाही म्हणजे तुमच्याकडे बघून असं मला वाटतंय म्हणजे एवढ्या दिवसात तुम्ही तुमच्या डिवोर्स बद्दल विसरूनच गेलाय. असं त्यांनी म्हटल्यानंतर काव्याला आता धक्का बसतो आणि ती डोळे मोठे करूनच त्यांच्याकडे बघू लागते. कारण ती खरंच डिवोर्स बद्दल विसरून गेलेली असते. तर काउन्सिलर मॅडम पुढे म्हणतात काहीही म्हणा काव्या मला गणपतीत भेटलेली काव्या आणि आत्ताची काव्या अगदी वेगळ्या आहेत दोन्ही सुद्धा. तेव्हा भेटलेली काव्या तिच्या डोक्यातला गोंधळ तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होता आणि आत्ताची काव्या तिच्या मनामधलं समाधान तिच्या डोळ्यामधून लख्ख दिसतंय. तर काव्या तर सांगते पार्थ देशमुखांनीच बदललेला आहे या काव्याला असं ती हसत हो असं सांगते आणि म्हणते माझ्यामध्ये जो काही बदल दिसतोय त्याचं 100% क्रेडिट फक्त पार्थ देशमुखांनाच जातं. आणि त्यानंतर ती आता उठते आणि उठून बोलू लागते म्हणते एक तो दिवस होता जेव्हा मला या नको असलेल्या लग्नाच्या बेडीमधून मुक्त व्हायचं होतं आणि एक आजचा दिवस आहे जेव्हा मला हेच लग्न मान्य आहे असं ती बोलता बोलता मध्येच थांबते. आणि तेव्हा काउन्सिलर मॅडम पुढे येतात आणि काव्याला विचारतात आता हे लग्न हवं असं वाटतंय ना तुम्हाला. आणि तेव्हा काव्या थोडीशी शांत झालेली असते आणि तिला काय बोलावं काही कळत नसतं. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काउन्सिलर मॅडम परत आता काव्याला विचारतात वाटतंय ना तुम्हाला हे लग्न टिकवावंसं. आणि त्यानंतर आता त्या परत काव्याची थोडीशी फिरकी घेऊ लागतात कारण काव्य काही उत्तर देत नाही. म्हटल्यानंतर त्या बोलतात माझी भाची एक आहे लग्नाची तुमचा डिवोर्स झाल्या मी लगेचच तिला ना पार्थ देशमुखांचं नाव सुचवेन. तर काव्य आता चिडते आणि म्हणते काय संबंध पार्थ देशमुख माझा नवरा आहे आणि मी त्यांची बायको आहे. तर तेव्हा काउन्सिलर मॅडम आता म्हणतात मला तर माझं उत्तर मिळालं असं सांगून त्या आता तिथून निघून जातात. तर त्यानंतर आता अनिशा घरी आलेली असते आणि तेव्हा ते सर्व काही सांगितल्यानंतर अनिशा तर खूप खुश होते आणि ती पार्थच्या जवळ जात असते आणि त्याला म्हणते इट्स टू गुड मॅन असं बोलून ती त्याच्या जवळ जात असताना आता काव्या त्या दोघांच्या मध्ये हात घालते आणि म्हणते पार्थला ओरडू लागते काय हे तुम्ही माझ्या समोर माझ्या मैत्रिणी बरोबर फ्लर्ट करताय. तर पार्थ आता मनात म्हणतो 3 महिन्यात चांगलीच प्रगती झालेली आहे आणि त्यानं टाकलेला हा चांगलाच डाव असतो. आणि काव्याच्या मनामधलं सगळं काही आता काउन्सिलर मॅडम सुद्धा बाहेर काढून घेतात आणि पार्थ सुद्धा बाहेर काढून घेतो. तर प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतं की काव्याने आता आपल्या मनामधलं सगळं काही पार्थला सांगावं का त्याला प्रपोज करावं का कमेंट सेक्शन मध्ये जरूरच कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.